नमस्कार, मी श्याम मुगले. आपण पाहतात फ्री मीडिया. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघाला मिळालेलं हे दुसरं मंत्रिपद आहे. यापूर्वी 1995 मध्ये अपक्ष निवडून आलेले तत्कालीन आमदार स्वर्गीय तुकाराम देघोळे यांना युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं होतं. त्यानंतर जवळपास 30 वर्षांनी सिन्नर तालुक्याच्या आमदाराला मंत्रिपद मिळालं आहे आणि तेही कॅबिनेट मंत्रिपद. या निमित्ताने आपण माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. तसेच माणिकराव कोकाटे यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातील कोणत्या कामांची आव्हानं आहे आणि ती आव्हानं कशी सहज पार पाडू शकतात याविषयी बोलणार आहोत. माणिकराव कोकाटे हे तसे मूळचे सिन्नर तालुक्यातील सोमठाणे या गावचे. त्यांचे वडील शिवाजीराव कोकाटे हे तसे स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय असलेले. शिक्षणाच्या निमित्तानं नाशिकला आलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडे तशी संसाधनांची कमतरताच होती. परंतु मित्रांच्या संसाधनांचा वापर करून त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. त्यासाठी अगदी टोकाला जाण्यापर्यंतचा संघर्ष केला आणि माणिकराव हे एक झुंजार आणि लढाऊ व्यक्तिमत्व आहे याची बीज त्याच ठिकाणी रुजली गेली. पुढे त्यांनी सिन्नरचे आमदार तुकाराम देघोळे यांच्या मदतीने निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. सिन्नर पंचायत समितीचे सभापतीपद, नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य या पद्धतीच्या निवडणुका लढवून त्या जिंकून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकीय लढाईचे किंवा राजकीय कारकिर्दीचे धडे गिरवले. 1999च्या निवडणुकीत शरद पवार यांनी काँग्रेसमधून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यावेळेस त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि ते राष्ट्रवादीत गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी तातडीने आपली भूमिका बदलली आणि शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन ते पहिल्यांदा आमदार झाले. 2004च्या निवडणुकीतही ते शिवसेनेचे आमदार झाले. मात्र नारायण राणे यांनी केलेल्या बंडात त्यांनी नारायण राणे यांची साथ दिली. 2009च्या निवडणुकीनंतर राणे यांना साथ दिल्याच्या बदल्यामध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रीपद देऊ केलं होतं. मात्र घेईन तर कॅबिनेट मंत्रीपद यावर ठाम राहिल्यामुळे काँग्रेसने त्यांना कोणतंच मंत्रीपद दिलं नाही आणि त्याचं त्यांना फारसं वैषम्य वाटलं नाही. 2014च्या वेळेस त्यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांना त्यावेळेस यश आलं नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी केली. ही उमेदवारी करण्यामागे त्यांनी छगन भुजबळ यांना दुसरा मराठा उमेदवार म्हणून मदत केल्याची चर्चा आहे. त्यातील खरं खोटं माहीत नाही, पण छगन भुजबळ यांनी त्यांच्यासमोर 2 मराठा उमेदवार असावे म्हणून माणिकराव यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांनी ती निवडणूक लढवली. त्याच्या बदल्यामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांनी त्यांना मदत केली आणि ते पुन्हा 4थ्यांदा आमदार झाले. मधल्या काळामध्ये त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना साथ दिली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काहीसे अनुत्सुक होते. ते वेगवेगळ्या मतदारसंघांचा शोध घेत होते. त्यावेळेस माणिकराव यांनी त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास विनंती केली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर तेथून तुम्हाला विजयी करू असंही आश्वस्त केलं. दरम्यान अजित पवार यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि ते बारामतीतून उभे राहिले. मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये आपल्यासाठी
स्वतःचा मतदारसंघ देणारा आपला निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अजित पवार यांच्या ते पूर्ण लक्षात राहिलं आणि त्याची परतफेड म्हणून त्यांनी माणिकराव कोकाटे यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलं आहे. खरं तर माणिकराव हे त्या पदासाठी लायक आहे याबाबत कुठली शंका असण्याचं कारण नाही. अनेक वर्षांपासून त्यांना कोणीतरी आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेची कदर करेल आणि आपल्याला कॅबिनेट मंत्री करेल अशी आशा होती, पण त्यासाठी त्यांना 5व्यांदा आमदार व्हावं लागलं. माणिकराव कोकाटे हे तसे बोलण्यात फटकळ आहेत, स्पष्ट वक्ते आहेत, कोणाची भीडभाड न ठेवता ते बोलतात, मात्र कामाला ते वाघ आहेत. तोंडावर फटकळ बोलणारा हा माणूस सांगितलेलं काम पूर्ण करतो, कोणालाही कामाला नाही म्हणत नाही. यामुळे त्यांच्या शिव्या खाऊनही लोक त्यांच्या भोवती जमा होतात. यामुळे ते 5 वेळा आमदार होऊ शकले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांचं वर्णन करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सिन्नर येथील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत समर्पक शब्दामध्ये वर्णन केलं होतं. ते म्हटले होते, बैल मारका आहे पण कामाचा आहे. माणिकराव कोकाटे यांच्या तोंडाचा फटकळपणा सोडला तर बाकी कामासाठी ते खरोखरच वाघ आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी देव नदीमधून सिन्नरच्या पूर्व भागामध्ये बंदिस्त पूरचाऱ्यांची कामं पूर्ण केली. या वर्षाच्या पावसाळ्यामध्ये त्या भागातील जवळपास सर्व शेतकऱ्यांपर्यंत या पूरचाऱ्यांचं पाणी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. या निवडणुकीमध्ये जलदूत म्हणूनच त्यांनी आपली प्रतिमा तयार केली आणि तिच्या बळावरच त्यांनी मतं मागितली आहे. एक काम जसं त्यांनी पूर्ण केलं तसं त्यांनी आणखी एक काम मार्गी लावलं. गारगाय देवनदी जोड प्रकल्प जो सिन्नरच्या सिंचनाचा, उद्योगाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे, त्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलं. खरं तर 2019 पूर्वी या प्रकल्पाविषयी ते साशंक होते किंवा असा काही प्रकल्प नाहीच असं ते ठामपणे सांगत होते. मात्र आमदार झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकल्प सिन्नरचं भवितव्य बदलणार आहे. त्यावेळी त्यांनी आधीची भूमिका मागे टाकली आणि तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 5 वर्ष नेटाने काम केलं. आता ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे गारगाय देवनदी जोड प्रकल्प पूर्ण होऊन पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचं पाणी दुष्काळी सिन्नरला मिळेल यासाठी माणिकराव निश्चित प्रयत्न करतील, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. आणखी एक प्रकल्प माणिकराव यांच्या कामाची वाट पाहत आहे, तो म्हणजे मुसळगाव आणि गुळवंत शिवारातील इंडिया बुल्स प्रकल्प. इंडिया बुल्सचे सेज म्हणून 18 वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्या भागामध्ये औष्णिक वीज प्रकल्पही उभारला आणि त्यानंतर तो प्रकल्प ठप्प पडला आहे. मागच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी या प्रकल्पाच्या दृष्टीनं काही भूमिका घेतली असेल किंवा काही प्रयत्न केले असतील तर ते माहीत नाही, ते कधी समोर आले नाही. पण आता ते मंत्री झाले आहेत. इंडिया बुल्सचा सेज प्रकल्प नेमका कुठं अडकला आहे, तो पूर्ण होऊ शकत नसेल तर तिथे इतर उद्योग कसे येतील? आणि उद्योगासाठी एवढा मोठा भूखंड, जवळपास 1200 हेक्टर भूखंड शिल्लक असताना किंवा उपलब्ध असताना त्या ठिकाणी चांगले उद्योग येऊन सिन्नरचा औद्योगिक विकास कसा होईल यासाठी ते आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा निश्चित उपयोग करतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. माणिकराव कोकाटे हे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. आता ते धडाडीचे मंत्री होतील, या निमित्तानं त्यांना शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.